हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपण खूप दिवसांनी भेटतोय म्हणून म्हटलं आज थोडासा स्पेशल व्हिडिओ टाकावा. तर आज मी किचन मध्ये वापरण्यात येणाऱ्या खास 20 टिप्स माझ्या शेअर करणार आहे. सोबतच माझं रुटीन सुद्धा या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. किचनमध्ये स्वयंपाक बनवताना नेहमी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींची गरज पडतच असते. त्यातलं एक म्हणजे गरम पाणी. जेवण लवकर बनावं, आपलं किचन मधलं काम पटकन व्हावं, यासाठी एक किचन मध्ये केटली असणं खूप गरजेचं आहे. आजकाल या इलेक्ट्रिक केटली येतात, पटकन आपलं काम होतं. दुसरं म्हणजे यूज स्पून रेस्ट. आपला जो चम्मच आपण यूज करतोय ना, तो ठेवायला एखादी ताटली किंवा अमेझॉनवर स्पेशली स्पून रेस्ट सुद्धा मिळतात, ते सुद्धा आपण वापरू शकतो. तिसरी महत्वाची टीप म्हणजे आता आंबे आलेले आहेत, गुढीपाडवा आहे, आंब्याचा रस कराल, येणारे भरपूर सण आहेत आणि तसंही आपण आता हे 2 महिने आंबे आणि आंब्याचा रस खाण्याचा सीझन म्हणून सेलिब्रेट करतो. आंबे खायचे आहे, पण पिंपल्स, फुंसी चेहऱ्यावर यायला नको आणि त्याचे डाग वर्षभर राहायला नको. त्यासाठी एक सोपी टीप म्हणजे 30 मिनिटं आंबे आपल्याला पाण्यामध्ये सोक करून ठेवायचे आहे आणि त्यानंतरच खायचे आहेत किंवा त्याचा रस करायचा आहे. ही आंब्याची टिप तुम्हीही फॉलो करता का? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चौथी किचन मध्ये खूप महत्वाची टीप आहे आणि ही प्रत्येक गृहिणींनी फॉलो करायलाच पाहिजे असं मला वाटतं. सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत किचन मध्ये काही ना काही बनतच असतं. तुमचा चहा असू द्या, लंच डिनर असू द्या, ब्रेकफास्ट, स्नॅक्स एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि हे सगळं करताना आपण गृहिणी सारखं ओटा पुसत असतो. तो क्लीन असायला पाहिजे, त्याच्यावरती डाग नको पडायला. त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे जेव्हाही तुम्ही कुठलीही गोष्ट करता, जसं चपात्या करायला घेताय, मी आंब्याचा रस बनवते आहे, चहा करायला घेताय, तर त्याच्या खाली तुम्ही एखादा ट्रे घेऊ शकता. जसं आता चपात्या करायचंय तर ट्रे कसा घेऊ ना मी, त्यापेक्षा बेस्ट आहे एक कपडा बनवून ठेवायचा. मी असे सेम 2 ग्रीन कलरचे कपडे घेतलेले होते आणि ते किचन मध्ये काहीही काम करताना खाली टाकते आणि त्यानंतरच माझं मी काम करते. त्याने सारखा ओटा पुसावा लागत नाही. त्या कपड्यावरती जे काही पडलं ते आपण डायरेक्ट सिंक मध्ये नेऊन टाकू शकतो आणि तो कपडा 8 दिवसातनं स्वच्छ सुद्धा करू शकतो. जर तुम्हाला कपडा नसेल वापरायचा तर न्यूजपेपर किंवा एखादा जाड कागद तुम्ही वापरू शकता. आज मी वीकेंड स्पेशल थाळी बनवते आहे, तर त्यासाठी आंब्याचा रस सुद्धा बनवलेला आहे आणि आंब्याचा रस मी नेहमी घुटून करते. मिक्सर मधला रस तेवढा जास्त आवडत नाही, तो थोडासा स्मूदी पिल्यासारखा वाटतो. छान आंब्याचा जो सगळा पल्प आहे तो हातानेच काढून घेतला, मग त्याला थोडंसं घोटून घेतलं, साखर घातली. पहिले आंबा खाऊन बघायचा किती गोड आहे, त्यानंतर साखर घातली आणि किंचित मीठ नक्की घाला. आंब्याचा रस खूप स्वादिष्ट लागतो. अगदी थोडंसं पाणी मी वापरलेलं आहे. दूध घालून आंब्याचा रस छान लागत नाही, ते आंब्याचा शेक पिल्यासारखं वाटतं. जसं अगदी थोडंसं मीठ घातल्याने आमरस स्वादिष्ट लागतो, तसाच आमरस सर्व्ह करण्यापूर्वी तुम्ही थोडंसं त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे 15 मिनिटं, अर्धा तास जशी वेळ असेल आणि त्यानंतर थंडगार असा सर्व्ह करा. उन्हाळ्यामध्ये ना मस्त वाटतो थाळीमध्ये. सोबतच मी आज खिचडी बनवते आहे. तुम्ही म्हणाल संडे स्पेशल थाळीत खिचडी कुठून आली? तर माझी कंबर खूप जास्त अकडली आहे आणि मी चपात्या लाटू नाही शकत, अशी आजच्या दिवसाची सिच्युएशन होती, त्यामुळे खिचडीचाच बेत आहे. किचनमध्ये काम करताना कुकवेअर खूप महत्वाचे असतात. आपण कशामध्ये जेवण बनवतो ते. आपण आपल्या आजी, आईला लोखंडाची कढई वापरताना बघितलेलं आहे. पण लोखंडाच्या कढईमध्ये ना काही गोष्टी खाली खूप चिकटायला लागतात. लोखंडाच्या कढईला तुम्हाला जर नॉनस्टिक कढई बनवायची असेल, तर त्याच्यासाठी एक महत्वाची टिप देते. आधी लोखंडाची कढई खूप जास्त गरम करायची आहे, अगदी लाल व्हायला पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल सर्व बाजूने लागायला हवं. कढई गरम असल्यामुळे तेल छान गरम होईल. त्यानंतर तुम्हाला तळण करायचं असेल, काही बेसन वगैरे बनवायचं असेल, जसं अंडा भुर्जी आहे जी खूप चिपकते कढईला, अशा काहीही गोष्टी तुम्ही या कढईमध्ये बनवू शकता. नेहमी आपण जेव्हा फ्राईंग करतो तेव्हा खूप सगळं तेल वापरतो तळण करताना आणि मग ते तेल काय करायचं, वाया जातं. ते तेल खाणं सुद्धा चांगलं नाहीये खूप दिवस.
त्यासाठी काय करायचं, नेहमी थोडंसं कमीच तेल वापरायचं, लागलं तर परत टाकता येतं. आपल्या डाएट मध्ये आपण मिलेट्सचा वापर करायला पाहिजे. मिलेट्स म्हणजे काय, आपल्या साध्या भाषेत ज्वारी, बाजरी, ज्वारीचा उपमा, भाकरी, कन्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच प्रकारे हा धापुडे प्रकार विदर्भात बनतो. धापुडे म्हणजे काय तर पापड, ज्वारीचे पापड ज्याला आपण धापुडे म्हणतो. तर अशा कुठल्याही प्रकारात तुम्ही थोडेसे मिलेट्स जर वापरायला लागलेत ना जेवणात, तर न्यूट्रिशन व्हॅल्यू जेवणाची खूप वाढते. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं, की एक कपडा खाली ओट्यावरती नेहमी टाकायचा, जेव्हा आपण ओट्यावरती काम करतो. त्याच प्रकारे एक छोटासा डबा आपल्या किचनमध्ये नेहमी ठेवायचा. डस्टबिन तर असतेच, पण एक स्वच्छ डबा जो आपण डेली घासतो, तो आपल्या हाताशी ठेवायचा. असे मी 2 डबे केलेले आहे. हा आईस्क्रीमचाच एक डबा आहे. आपण नाश्ता बनवतो, कांदे निघतो किंवा लिंबू सरबत बनवताना लिंबूचे साल निघतात. अशा बऱ्याच गोष्टी वेस्ट मटेरियल जे म्हणतो आपण किचन मधलं ते असतं. तर हे ना डायरेक्ट कट करायचं आणि त्या डब्यात घालायचं. आपण ते काय करतो, ओट्यावरती कट करतो, मग ओट्यावरनं तो पाला उचलून आपण डस्टबिन मध्ये टाकतो, मग परत त्या ओट्याला क्लीन करतो. काम वाढतं, दुसरं काही नाही. एक अजून महत्वाची टीप म्हणजे जर तुम्ही किचन मध्ये एकटे काम करत असाल, बोर होत असाल, तर काहीतरी ना म्युझिक लावा. तुम्ही मस्त वाटतं. देवाचे गाणे लावू शकता किंवा ओल्ड बॉलिवूड सॉंग्स लावू शकता. माझा व्लॉग बघू शकता. तू ब्रँडिंग मस्त करते फ्री मध्ये. कसलं ब्रँडिंग, अनस्पॉन्सर्ड व्हिडिओ असतात आपले, कुठली स्पॉन्सरशिप मिळत नाही आपल्याला. तर तृप्तीने जे आत्ताच तुम्हाला दाखवले असेल तो हा डब्यामध्ये ठेवते. याचे 2 उपयोग, एक कचरा ठेवायसाठी आणि दुसरी गोष्ट चांगलं आईस्क्रीम खाण्यासाठी. तर मला हा जो मँगोचा जो फ्लेवर आहे तुम्हाला केवढा काही आवडला नाही. तृप्ती आपल्याला कुठला आवडतो फ्लेवर यांचा? सीताफळ खूप टेस्टी असतो. ही ना NIC निक म्हणून आहे आईस्क्रीम आणि खूप छान असते सीताफळ आईस्क्रीम, पण ती सीझन मध्येच येते आणि त्याच्यात ना आईस्क्रीम मध्ये ते छोटे छोटे सीताफळचे चंक्स असतात जे खूप छान लागतात. बाकी फ्लेवर मला काही तेवढे आवडले नाही. म्हणजे मला बेस्ट म्हणजे आतापर्यंत मी जे कुठले आईस्क्रीम खाल्ले त्यामधलं सर्वात बेस्ट आवडलं. हा, आणि मी इकडे कांदा कापते बिकॉज आता मी कांद्याची भाजी बनवते. मी थोडीशी उन्हाळ्यात ना कांद्याची भाजी खा, स्पेशली उन्हाळ्यामध्ये ना नेहमी असं उन्हाळी वगैरे लागते किंवा मग ऊन लवकर लागतं उन्हाळ्यामध्ये, तेव्हा तुम्ही कांद्याची भाजी करू शकता. आणि भाजीपाला पण जास्त नसतो, कांदे स्वस्त येतात. कांदे जेव्हा यायला लागतात तेव्हा. या भाजीची सुरुवात अशी झाली ना की आमच्या शेतामध्ये कांदे असायचे आणि माझ्या बाबांना खूप आवडायची भाजी, तर तेव्हापासून आई बनवते आणि तिलाच बघून मी बनवते. आणि ज्यांनी पण ही कांद्याची भाजी खाल्ली ना खूप आवडते. एकदम सोपी आहे, टिफिनला वगैरे पण तुम्ही देऊ शकता, पटकन बनते आणि खिचडी सोबत असू द्या, चपाती सोबत, ट्रायंगल वाल्या पराठ्यांसोबत मस्त लागतं. फक्त मला एवढंच सांगायचंय, तुम्ही भाजी करा पण जेव्हा कांदे स्वस्त असेल तेव्हा. नाहीतर पनीरपेक्षा महाग होईल, कारण खूप कधी कधी कांदे महाग होऊन जातात. बापरे, असे ना छान लांब लांब कांदे कापून घ्यायचे आपल्याला. एकदम सोपी भाजी आहे ही. हे बघा, असे लांब लांब कांदे कापायचे. आणि जर तोंडाची चव वगैरे गेली असेल, बरण असेल, तेव्हा ही भाजी बेस्ट आहे. आणि इकडे पापड जोर आलेला आहे. अर्धे पापड असेच खाल्ले जातात. तर मी याच कढईमध्ये ना आता पापड तळून घेतले होते. तर हे जे तेल आहे हे लगेच रियूज झालं पाहिजे, त्याच्यासाठी कमी तेल घातलं होतं कढईमध्ये. बघा, खूप कमी तेल आहे. आणि आता याच्यातच भाजी करून घेणार. कांद्याची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घालायची आहे मोहरी, 1 चम्मच छोटा, जिरा. याला थोडंसं छान फ्राय करून घेऊ आपण. हे आहे लसण, आलं, जिरं आणि कोथिंबिरीच्या काड्या. याची पेस्ट करून ठेवते मी. कोथिंबिरीच्या काड्या वाया जातात, त्याच्यापेक्षा ही पेस्ट केलेली बरी. कढीपत्ता फ्राय झालं की याच्यामध्ये घालायचं कांदा. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला. उन्हाळ्यामध्ये कांद्यांचा वापर कांद्यांची भाजी म्हणून, सॅलड म्हणून आपण करू शकतो. सोबत सोबत मी किचन सुद्धा क्लीन करत राहते. कांदे परतून घेतले, तोपर्यंत ज्याही गोष्टी उचलायच्या होत्या त्या उचलून घेतल्या. किचन मध्ये आपण काम करतोय, पूर्ण घराची कामं करतोय, सोबतच स्वतःकडे उन्हाळ्यामध्ये लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मी मध्ये मध्ये पाणी सुद्धा पिऊन घेते. आणि तुमच्यासाठी सुद्धा हे रिमाइंडर आहे की
बॉटल घ्या आणि आत्ताच पाणी प्यायला सुरुवात करा, कारण उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन खूप लवकर होतं, पाण्याची कमतरता होती शरीरामध्ये. तर मी इथे किचन सुद्धा क्लीन करून घेते. एका बाजूला माझा कुकर थंड होतोय, सोबतच भाजी सुद्धा बनते आहे. पापड तळून घेतले, आंब्याचा रस फ्रीजमध्ये थंड होतोय. तर मील प्रिपरेशन सुद्धा उन्हाळ्यामध्ये करून ठेवणं फारच गरजेचं आहे. तुम्हाला सकाळी घाई जरी नसेल तरी मी म्हणेल की थोडीशी मील प्रिपरेशन किंवा प्लॅनिंग करून ठेवा. म्हणजे काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये इतक्या गरमीमध्ये किचनमध्ये जास्त वेळ देण्याची गरज नाही आहे. कढईमध्ये मी कांदे टाकून त्याला छान परतून घेतले होते. त्यानंतर एक प्लेट ठेवून दिली आणि 5 मिनिटं कांदे थोडेसे सॉफ्ट होऊ दिले. आता जे काही तुम्हाला रुटीनचे मसाले वापरायचे आहेत ते तुम्ही वापरू शकता. मी थोडीशी कसुरी मेथी, हळद आणि लाल तिखट घालून फक्त ही भाजी बनवून घेते. एक्स्ट्राचे कुठलेच मसाले मी घालत नाहीये. तसे उन्हाळ्यात थोडेसे कमी मसाले घातले तर छान वाटते. आणि ही भाजी ट्रायंगल पराठ्यांसोबत, खिचडीसोबत खूपच भारी लागते. तर आज तर खिचडीच आहे याच्यासोबत आणि ही आहे आपली मस्त अशी चमचमीत झणझणीत अशी भाजी. तर आज सॅटर्डे स्पेशल ही थाळी होती. मस्त पहिलाच आमरस होता आमचा. तर चला आता आपण थाळी लावून घेऊया, कारण प्रचंड अशी भूक लागली होती. ऑलमोस्ट 1 वाजून गेलेला होता. वीकेंडला बरीच कामं असते. घर क्लीन करायचं असतं, जाळे काढायचे असतात, पंखे पुसायचे असतात, काही ना काही एक्स्ट्राची कामं असतातच. काय तृप्ती, हॅलो. मला असं वाटत आहे की कधी जेवण करतो आणि कधी नाही. तुझ्या व्हिडिओच्या मागे मला लय भूक लागली आहे. आजची थाळी रेडी आहे. आज मस्त तुम्ही बघितलेच आंब्याचा रस वगैरे बनवला. आता जेवून घेतो, कारण मंगेशला खूप भूक लागली असं तो बोलला. 2 चम्मच हातात घेऊन आहे मी. चला जेवण करू. दुपारी जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला. टॅबलेट घेतली होती, कारण तुम्हाला सांगितलं कंबर खूप दुखत होती माझी. तर ओटा माझा क्लीन करायचा बाकी होता. म्हणजे ओटा तर क्लीन होता, पण गॅसची शेगडी मी गरम गरम क्लीन करत नाही, कारण ती ग्लासची बनलेली आहे. हॉबला थोडीशी काही काळजी घ्यायची असते आपल्याला. त्यानंतर मी इव्हिनिंगला थोडीशी ग्रॉसरी आणि इसेन्शियल्स मागवलेले होते. तर तेच आता जाग्यावरती ठेवून देते. सगळ्या गोष्टी बरोबर आहे का, आणि स्पेशली त्याची मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट चेक करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण ऑनलाईन सामान मागवतो. जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे की माझं एक रुटीन आहे. सकाळचं, दुपारचं असू द्या, संध्याकाळचं असू द्या, विकेंडचं असू द्या. त्या रुटीनमध्ये काही बदल वेळेनुसार होत असतात. पण मग ती रोजची कामं रोज केल्याने कसं आपण व्यवस्थित आपले लाईफ जे आहे ते मॅनेज करू शकतो, त्याच प्रिन्सिपल्सवर मी माझी कामं जी आहेत ती वेळेतल्या वेळेत करून घेते. सो आता ही ग्रॉसरी बोलावली होती, तर म्हटलं की आत्ताच्या आत्ता त्याची व्यवस्था मी लावून देते. म्हणजे जिथची वस्तू तिथे ठेवून देते. म्हणजे काळजी नाही, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती वस्तू लगेच दिसते सुद्धा आपल्याला. कोथिंबीर मागवली होती तर ती फ्रीजमध्ये ठेवली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोथिंबीर खूप लवकर चिमून जाते. आणि सोबत सोबत आता माझा जो ओटा तो आहे तो ऑलमोस्ट क्लीनच होता. पण म्हटलं की एकदा परत क्लीन करायच्या आधी जे काही मसाले वगैरे बोलावले होते ते भरून घ्यावे. एक महत्वाची प्रॅक्टिस एन्व्हायरमेंटसाठी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे, ती म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवणे. सोसायटीमध्ये तर कंपल्सरीच आहे. गॅस आणि ओटा मी आता नीट क्लीन करून घेते आहे, आणि त्यानंतर भांडी जी धुतलेली होती ती सुद्धा सुकली तर ती सुद्धा लावून देते. एक अजून महत्वाची टिप म्हणजे जे रबर गॅस्केट्स असतात ना आपल्या कुठल्याही लीडला असतात, स्पेशली टिफिन्स वगैरे जे असतात लीक प्रूफ, त्याला असे रबर्स असतात. तर ते रबर ना काढून आपण क्लीन करत राहायला पाहिजे. भांडी ठेवणं हे एक असं काम आहे ना, की ज्याच्या घरी त्यालाच जमतं.
जसं आता ट्रॉल्या असेल तर कुठली भांडी कुठे आहे कळतच नाही. आणि प्रत्येक भांड्यांना किंवा किचन मधल्या प्रत्येक गोष्टीला त्यांची डेडिकेटेड स्पेस असणं खूपच गरजेचं असतं. म्हणजे आपली किचन नीट क्लीन मेंटेन होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि सारखं सारखं क्लिनिंग करावं लागत नाही. सो माझ्याकडे कोणीही येऊ, मी जनरली प्रिफर करते की भांडी मीच ठेवू दे, कारण मग आपलंच काम वाढतं, ती भांडी मिळत नाही कुठे आहे म्हणून. तर आता मी सगळी भांडी त्यांच्या त्यांच्या जाग्यावरती ठेवून देते आहे. सकाळचा नाश्ता स्वयंपाक केल्यानंतर आपण किचन क्लीन करतोच, तसाच संध्याकाळचा स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा आपण किचन क्लीन करतोच. जरी आपण एखादी वेळेस सकाळी दुपारी नाही किचन क्लीन केलं तरी माझं एक सजेशन आहे की रात्री झोपण्याच्या आधी किचन एकदम नीट अँड क्लीन साफ करून घ्या. आज माझा स्वयंपाक लवकर झालेला आहे जसं तुम्ही बघू शकता. तर मी ती भांडी स्वयंपाकाची म्हणजे जो स्वयंपाक झालेला आहे ते बाजूला ठेवून देते आणि सगळं किचन जे आहे ते एकदा नीट क्लीन करून घेते. नेहमी किचन क्लिनिंगसाठी ना मायक्रोफायबर क्लोथ वापरा तुम्ही. मायक्रोफायबर क्लोथनी ना डाग पडत नाही किचनमध्ये किंवा मग जे पाण्याचं एक डाग दिसतात ना आपल्याला ते सुद्धा पडत नाही. स्पेशली माझ्याकडे खारं पाणी येतं बोरिंगचं आणि म्युन्सिपल पार्टीचं पाणी मिक्स असतं, तर लवकर डाग पडतात. तर हे जे क्लोथ आहेत ना मी हे डीमार्ट मधनं घेतले आणि हे एकदमच स्वस्त 99 रुपयाला 89 रुपीजला मिळतात. ऍज अ नॅपकिन किंवा हँड टॉवल म्हणून मिळतात आणि मी हेच क्लिनिंग साठी वापरते. मस्त आहे. आजच्या व्हिडिओमधली तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली टिप आवडली हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या. तुमचं एक लाईक मला खूप मोटिवेट करतं असाच युजफुल कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी. जेव्हा मन स्वच्छ असतं ना तेव्हा सगळ्या गोष्टी कशा छान दिसतात, नवीन नवीन गोष्टी करायला इंटरेस्ट येतो. तसंच जर किचन क्लीन असेल ना तर घरात ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हिटी आणि हॅपीनेस येतो. तर हे नक्की करा तुम्ही. आणि हा माझा अजून एक डब्बा जो मी आता ठेवून दिलेला आहे उद्यासाठी. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.